येस, मला माहित आहे दैव आज आपल्या प्रत्येकाची भेट घेणार आहे. कारण आपण देवाच्या चर्च मंदिरामध्ये आहोत, आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. खूप पुष्कळ दिवस झालं आपण ऑनलाईन वचन ऐकलं आणि असं समोर समोर वचन ऐकायला भेटलं नाही. हालेलुया. आणि आज देव आपलं समोर समोर बसून परमेश्वर आज आपल्या प्रत्येकाची भेट घेणार आहे. हालेलुया. आजचं वचन मी जे सांगणार आहे प्रियानो, खूप आपल्यासाठी आशीर्वादित असणार आहे. बघूया स्तोत्र संहिता 122 आणि त्याचं पहिलं वचन. परमेश्वराच्या घराकडे जाऊ, आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला माझ्या मनाला आनंद झाला. हालेलुया. असं दावीद राजा म्हणत आहे. निश्चित ज्या वेळेस आपण देवाच्या मंदिरामध्ये येतो, ज्यावेळेस आपल्याला चर्चची आपण अशी वाट पाहिली पाहिजे की खरोखर मला कुठेतरी जायचं आहे आणि मला आनंद मिळणार आहे. का बरं? दावीद राजा म्हणतो की ज्या वेळेस मला कुणीतरी म्हटलं की चला आपण मंदिराकडे जाऊ, मला आनंद वाटला. काय दावीदाला मंदिरामध्ये काय भेटत होतं? काय गोष्ट होती की दावीदाला ती मंदिरामध्ये प्राप्त व्हायची, मग त्याला आनंद वाटायचा? काय असेल बरं? हालेलुया. देवाची उपस्थिती जाणवायची. आमेन. हो, मंदिरामध्ये काय आहे? देवाची उपस्थिती आहे, देवाची एक शांती आहे. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात गोष्ट म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वर आपल्या संग बोलतो. देवाची ओळख आपल्याला वचनाच्या द्वारे होते. हालेलुया. होय, आपल्या घरी बसून मिळत नाही किंवा इतर ठिकाणी जाऊन आपल्या देवाची ओळख फारशी होत नाही, परंतु देवाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर देवाची ओळख आपल्याला होते. हालेलुया. आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आज आपल्याला तारण प्राप्त झालं आहे, ते आपल्या घरच्यांना तारण प्राप्त झालं पाहिजे. हालेलुया. आणि ती उत्सुकता आपल्याला असली पाहिजे. जशी दावीदाला उत्सुकता होती की मला मंदिरात गेल्यानंतर फार आनंद वाटला, तसं आपल्यालाही उत्सुकता पाहिजे आणि आपल्या घरच्यांना, आपल्या प्रिय व्यक्तींना सुद्धा मंदिरामध्ये आणण्यासाठी, आमंत्रण देण्यासाठी आपली उत्सुकता असली पाहिजे. एक स्त्री होती आणि एक परिवार होतं आणि त्या परिवारामध्ये खूप ते चांगलं राहतं. त्या परिवारामध्ये 2 मुलं होते, पती, पत्नी आणि 2 मुलं. असं एक परिवार होतं. आणि एक दिवस असं झालं की प्रार्थनाशील परिवार होतं. हालेलुया. प्रार्थनाशील म्हणजे फक्त जी पत्नी होती, जी स्त्री होती, ती प्रार्थना करणारी होती. आणि एक दिवस झालं की तिच्या नवऱ्याला काहीतरी दुखणं झालं, आजारी पडला, फार आजारी पडला आणि तो नवरा मरून गेला. आणि मेल्यानंतर ती खूप रडली, त्यासाठी खूप आक्रोश केला नवऱ्यासाठी. आणि काही दिवस गेले, त्याच्यानंतर असं झालं की तिचा मोठा मुलगा सुद्धा मेला. आणि मग या वेळेस तिने फार दुप्पट तिने आक्रोश केला आणि फार ती रडू लागली. आणि लोकांना कसं तिला शांत करावं समजेना. फार तिने दुःख केलं, तिची तब्येत कमी झाली. हालेलुया. आणि मग तिचा थोडा विसर पडत नाहीये. तोच तिचा दुसरा जो लहान मुलगा होता, नवरा गेला, मोठा मुलगा गेला, आता लहान मुलगा. आणि तो पण मेला. आणि तो मेल्यानंतर आजारी तोही मेला. आणि मेल्यानंतर आता लोकांना वाटलं आता ह्या स्त्रीचं काही खरं नाही, आता ही काय राहणार नाही, ही सुद्धा आता तिच्या मुलाची मृत्यूची बातमी ऐकताच ही सुद्धा मरून जाईल. कोणी तिला धजवाना, तिला जाऊन सांगायला की तुझा लहान मुलगा एक्सपायर झाला आहे, मेला आहे. आणि मग परंतु सांगावं लागेल. आणि ज्या वेळेस तिला माहित झालं, त्यावेळेस ज्यावेळेस तिला त्याच्या उत्तरक्रिया करायला पुण्यात आलं, तिला काहीच दुःख झालं नाही. ती रडली नाही जास्त आणि शांत राहिली. लोकांना आश्चर्य वाटलं, अरे असं काय झालं? पहिला नवरा गेला, सर्व आधार गेला, ती फार रडली. नंतर मोठा मुलगा होता, त्याचा आधार तो बी गेला, त्यावेळेस ती फार रडली. आणि आता लहान मुलगा गेला, तिला आता कोणीच राहिलं नाही आणि काहीच रडली नाही. का बरं? आणि मग विचारलं तिला, तर ती म्हटली माझ्या नवऱ्यासाठी मी रडली कारण त्याचं तारण झालेलं नव्हतं. त्याला मी खूप वेळ सांगितलं पण त्याने कधी चर्च मध्ये आला नाही. माझा मोठा मुलगा तोही वाईट वळणाला होता आणि त्याचंही तारण झालं नाही. त्यालाही मी पुष्कळ त्यासाठी प्रार्थना केल्या, परंतु त्याने तो कधी देवाच्या वचनात आला नाही. पण माझा लहान मुलगा होता, त्याला मी सांगितलं आणि त्याने देवाचा वचनात स्वीकार केला. त्याला येशूची ओळख झाली होती. आणि मग ज्यावेळेस मी मरेल त्यावेळेस माझ्या मुलाकडे जाईल, पण माझे माझा पती आहे आणि माझा मोठा मुलगा आहे, ते मला याच्यानंतर कधीच भेटणार नाही. हालेलुया. तिने सांगितलं माझ्या लहान मुलाला सांगितलं वचन, त्याचं तारण झालं होतं. आणि मला माहित आहे जो कोणी प्रभूशी विश्वास ठेवतो, पापाची क्षमा झाली, तो कुठे जातो? स्वर्गामध्ये जातो. आणि मी पण विश्वासणारी आहे आणि मलाही देवाच्या उपस्थितीमध्ये जाणार आहे. एक दिवस मी जसे जग सोडून मी देवाच्या उपस्थितीमध्ये जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तोच प्रश्न मी आज इथं प्रत्येकाला येऊन विचारतो, काय आपलं तारण झालेलं आहे का? काय तारण झालेलं आहे का आपलं? ती खात्री असली पाहिजे. आमेन. हालेलुया. तुम्ही मला विचारलं तर मी लगेच होय माझं तारण झालेलं आहे. हालेलुया. किती आनंद आहे ना. तारण झाल्यानंतर आपण स्वर्गामध्ये जाणार आहोत. जेव्हा ज्याचं तारण झालं त्याला भीती नसते मरणाची. आज जाओ किंवा उद्या जाओ, तो स्वर्गामध्ये जाणार आहे. हालेलुया. माझा दुसरा प्रश्न असा आहे, काय तुमच्या घरच्याचं तारण झालेलं आहे का?
तुमचं तारण झालं, तुमच्या घरच्याचं तारण झालं का, आईचं तारण झालेलं आहे का, वडिलांचं तारण झालेलं आहे का, पत्नीचं झालेलं आहे का, पतीचं झालेलं आहे का, मुलाचं तारण झालेलं आहे का, काय उत्तर असेल? हालेलुया. मित्रांनो, जर तुमचं उत्तर जर नाही असेल किंवा तुम्हाला खात्री नसेल त्याचं तारण झालं नाही, तर ती जबाबदारी तुमची आणि माझी आहे. प्रेज द लॉर्ड. काय तुम्ही आपल्या घरच्या प्रेम करता, आपल्या घरच्या लोकांवर भावावर प्रेम करता? भावावर प्रीती आहे, प्रेम आहे, बहिणीवर प्रेम आहे, वडिलांवर, आईवर, पतीवर प्रेम आहे ना? होय, प्रत्येकाचं प्रेम असतं आणि मग ती काळजी घेतात. आणि परंतु मग जर त्याच्यावर प्रेम आहे, काय तुम्ही कधी त्याला वचन सांगण्याचा प्रयत्न केला, सुवार्ता सांगण्याचा प्रयत्न केला का कधी? हालेलुया. अनेक लोकांनी स्वतःचा प्राण दिलेला आहे वचन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आता जर ते वचन जर आपल्यापर्यंत आलेलं आहे, माझ्यापर्यंत आलेलं आहे, ज्या वचनाने माझं तारण झालेलं आहे, तेच वचन आज माझ्या घरामध्ये मी सांगितलं आहे का? कदाचित आपण त्याच्याविषयी फार गंभीर नसो. मी पाहायला मिळतं मला फारसे लोक गंभीर नाही. अगदी ख्रिस्ती लोक, चर्चला नेहमी येणारे लोक, प्रभू भोजन देणारे लोक, ज्याचा बाप्तिस्मा झालाय, ते लोक आपल्या नातेवाईकांविषयी आणि आपल्या घरच्या विषयी फार गंभीर नाहीत. त्यांना काही काळजी वाटत नाही त्यांचं तारण झालेलं आहे की नाही. हालेलुया. जर आज मी मेलो, मी स्वर्गात जाईन, तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या शेजारी, आपले घरातले लोक मी स्वर्गात आले पाहिजे असं वाटत नाही का कोणाला? हालेलुया. आपले वडील स्वर्गात असले पाहिजे, आई स्वर्गात असली पाहिजे, बहीण स्वर्गात असली पाहिजे, मुलं स्वर्गात असली पाहिजे, सून स्वर्गात असली पाहिजे, आपली जाऊबाई स्वर्गात असली पाहिजे असं वाटत नाही का? हालेलुया. जर असं वाटत असेल तर आपली जबाबदारी आहे त्यांना सुवार्ता सांगायची. हालेलुया. नाहीतर काय होईल माहितीये का? तेच लोक ज्यावेळेस स्वर्गामध्ये या पृथ्वी सोडतील आणि मग त्या तिथं पोहोचतील आणि मग ते तक्रार करतील, ती कंप्लेंट करतील देवासमोर. ज्यावेळेस ते तुम्हाला ते स्वर्गामध्ये पाहतील आणि तुम्ही स्वर्गामध्ये आहात आणि तुमचं प्रियजन ते नरकात असतो, तुम्ही कंप्लेंट नशीब ही माझी बायको आहे, तिने मला कधीच देवाचं वचन सांगितलं नाही, ती जात होती एकटी चर्चला, पण तिने मला समजून सांगितलं नाही, तीच मला जायची. कदाचित मुलं म्हणतील माझी आई चर्चला जात होती, पण त्यांनी मला कधी संडे स्कूलला नेलं नाही, मला कधी देवाचं वचन सांगितलं. देवा पहिल्यांदा त्यांना मी त्याच्याविषयी तक्रार करेन, त्यांना शिक्षा करेन. आज मी त्यांच्यामध्ये स्वर्गात नाही, पण माझी आई स्वर्गात आहे, माझा भाऊ स्वर्गात, मी का नाही त्यांनी मला वचन सांगितलं नाही. हालेलुया. ती जबाबदारी तुमची आणि माझी आहे आपल्या त्यांना वचन पोहोचवण्यासाठी. तुम्हाला माहिती का, आपलं एक म्हणजे श्रीमंत मनुष्य आणि एक दरिद्र दादराची गोष्ट आहे. हालेलुया. पाहिली का तुम्ही? ऐकली का? माहित आहे का? हो ना, सांग ना. होय. आणि मग काय होतं माहिती का? श्रीमंत मनुष्य कुठे जातो? स्वर्गात. हो की नाही? हा, बरोबर, नरकात जातो. म्हणजे ऐकत आहात. आणि लाजर कुठे जातो? स्वर्गात जातो. आणि त्या ठिकाणी मग श्रीमंत मनुष्य काय सांगतो अब्रामाला? नरकामध्ये म्हणतो मला या ठिकाणी काय होत आहे? क्लेश होत आहे, यातना होत आहे, आणि म्हणून आता त्या लाजराला माझ्याकडे पाठव. कशासाठी? आणि या ठिकाणी मला क्लेश होत आहे, मला फार जाळ नाही, यातना मला सहन होत नाही, किंवा वेदना मला सहन होत नाहीये, त्याने फक्त त्याची गळगुळी पाण्यामध्ये बुडवावी आणि माझ्या जिभेवर ठेवावी, म्हणजे मला बरं वाटेल. हालेलुया. देव काय सांगतो? अब्राम काय सांगतो त्याला? असं होत नाही बाबा, कारण याच्यामध्ये मोठं काय आहे आता? दरी आहे. तिकडले लोक इकडे येत नाही, इकडले लोक तिकडं जात नाही. हालेलुया. याचा अर्थ मला हे सांगायचं, ज्यावेळेस आपण स्वर्गात नरकात जाऊ, ज्यावेळेस समजायचं जर तुम्ही स्वर्गामध्ये आहात आणि तुमचा प्रिय व्यक्ती, तुमचा नवरा, तुमचा भाऊ, तुमची बहीण ती नरकात असेल, ते देवासमोर प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस प्रियानो तुम्ही स्वर्गामध्ये स्वतःला पाहाल आणि आपलं प्रिय परिवार, प्रिय नातलग जे आहे किंवा नवरा असेल, मुलगा असेल, तो म्हणत माझ्या बायकोने सुवार्ता सांगितली, देवा मी आज त्याच्यामुळे नरकामध्ये आहे. माझ्या बायको माझ्या बरोबर होती, खाल्लं पिल्लं जेवण वाढलं, पण तिने कधीच मला चर्च मध्ये यासाठी आग्रह केला नाही, तिने कधीच मला येशू तुझ्याबद्दल सांगितलं नाही. आता मी ती सुवार्ता मला समजली तर मी आता नरकामध्ये आहे. हालेलुया. पण त्यावेळेस काहीच कुणाचं चालणार नाही, त्यावेळेस काहीच उपाय नसणार नाही. त्यावेळेस ती स्वर्गामध्ये ती बायको म्हणेल, तिथं क्षमा सुद्धा मागू शकत नाही, पण देव तिला दोष लागेल, तिला ते ऐकावं लागेल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुमच्याकडे, देव तुमच्याकडे आला आणि म्हटलं, त्यांनी विचारला प्रश्न, का बरं तुझ्या नवऱ्याला सुवार्ता सांगितली नाही? का बरं तुझ्या भावाला, आईला आणि तुझ्या पतीला तू सुवार्ता सांगितली नाही? मुलाला, बायकोला का नाही सांगितली सुवार्ता? तू नाही सांगितली म्हणून आज ती नरकामध्ये आणि तू आनंदामध्ये आहे. कसं दिसतंय? हालेलुया. जरी आपल्या पृथ्वी जरी असेल ना, तुम्ही जेवण करत आहात, तुम्ही समजा त्याला सफरचंद खात आहात आणि सफरचंद खात असा तुमचा मुलगा आहे, त्याला दिलं नाही, तुम्हाला खावल का? नाही. तुमचा मुलगा उपाशी, तुम्ही जेवण करताय, होत कधीच नाही असं जेवण जात नाही. असं वाटतं कधी माझ्या मुलाला देऊ. आता नरकाने जर त्या नरकामध्ये जर आपला प्रिय व्यक्ती वेदना सहन करत आहे, कसं वाटेल? स्वर्गात असून सुद्धा असं वाटेल, अरे मी नरकामध्ये काय करत, माझं प्रिय व्यक्ती नरकामध्ये त्रास भोगत आहे. हालेलुया. आणि तुमची आणि माझी जबाबदारी आहे आपल्या
घरच्या पतीला किंवा जो कोणी असेल, शेजारी प्रिय व्यक्ती आहे, जिजवले त्यांना देवाचं वचन सांगण्यासाठी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजत आहे का? असं नाही की आपण आपल्या प्रियजनांची अप्रतिम असं काळजी घेतली. नक्कीच आपण आपल्या प्रियजनांची काळजी घेतली, आपण आपल्या वडिलांची, आपल्या आईची काळजी घेतली, आपण आपल्या भावाची काळजी घेतली, परंतु देवाचं वचन सांगितलं नाही. हालेलुया. आपल्याला ते समजत नाही, लवकर गंभीर राहत नाही. घरात आजारी असतात, आपण त्यांना दवाखान्यात घेऊन जातो, त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी देतो, आपण कपडे आणतो, लत्ते आणतो, फिरायला नेतो आणि चांगल्या गोष्टी आपण त्यांच्यासाठी करतो. परंतु एक गोष्ट विसरतो, तारणाचा मार्ग सांगण्यासाठी विसरतो. तेच महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. होय, तारणाचा मार्ग आपण सांगितला पाहिजे. एकदा ते निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही. आज मी सर्वांना, प्रिय माझ्या लोकांना, प्रिय मंडळी, देवाच्या लोकांना, आज मी पुन्हा एक बार तुम्हाला मी खातं हे सांगत आहे, वार्ता देत आहे, आपल्या प्रिय लोकांना जाऊन देवाचं वचन सांगा. एकदा आपण त्या दोषापासून मुक्त व्हा. प्रेज द लॉर्ड. ती जबाबदारी त्याच्यावर करा. तुम्ही कामाच्या ठिकाणी कुठे असा, मी सांगितलेलं आहे, ज्या पाहुण्यांना मी कधी भेटायला जात नाही, कधी ते माझ्याकडे येत नाही, परंतु मला जेव्हा समजतं काही कार्यक्रम आहे त्यांच्या घरी, तर मी त्या कार्यक्रमाला न जाता वचन सांगण्यासाठी तो जातो, तिथे वचन सांगून येतो. हालेलुया. अगदी तिच्या बी अनिताची माझी पत्नी आहे ती, अनिता तिच्या बी नातला मी गेलो नाही त्यांच्या घरी, काही बोललेलं नसतं, परंतु वचन सांगण्यासाठी मी जातो आणि वचन सांगितल्यानंतर परत पुन्हा येतो. हालेलुया. आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, आमच्या दोषापासून, आमच्या एक गोष्टीपासून आम्ही मुक्त झालो. तसंच आपल्याला करायचं आहे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. स्वतःच तारण आपल्याला घ्यायचं नाही. हालेलुया. जर मी स्वतःच तारण घेते, मला असं वाटतं मी फार स्वार्थी आहे. आपण स्वार्थी लोक आहोत का? स्वार्थी लोक आहोत का? फक्त मलाच पाहिजे नाही. आपल्या येशूने असं शिकवलेलं आपल्याला नाही शिकवलेलं. हालेलुया. पण जसं स्वतःवर तसं आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर. आमेन. शिकवलेलं ऐकलं पाहिजे, जसं स्वतः तसं शेजार प्रेम कर. मला तारण पाहिजे, मला आनंद पाहिजे, तर माझ्या शेजाऱ्याला पण तो आनंद दिला पाहिजे. आपली जबाबदारी आहे प्रेम. हालेलुया. प्रेषितांचं कृत्य 16व्या अध्यायामध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मग त्यांनी एका व्यक्तीला तारण प्राप्त झालं, एका व्यक्तीला वचन प्राप्त झालं, त्यांनी ते वचन, ते तारण स्वतःपुरतं ठेवलं नाही, त्याने ते लगेच आपल्या घरी घेऊन गेला. तो प्रेषितांचं कृत्य 16वा अध्याय त्याचं 30 ते 34 वचनामध्ये पहा. त्याने म्हटलं आहे, आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या, आणि तेव्हाच त्याने व त्याच्या घरच्या सर्व माणसाने बाप्तिस्मा घेतला. मग त्याने त्यास घरी नेऊन जेवू घातले, आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घरच्या सर्व मंडळीने आनंदोत्सव केला. प्रेज द लॉर्ड. मग त्याने त्यास घरी नेऊन जेवू घातले, आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घरच्या सर्व मंडळीने आनंद उत्सव केला. काय माहिती वचन? तुम्ही जर अध्याय वाचला नाही, पौल आणि सिला या लोकांना कुठं जेलमध्ये बंद केलं होतं. कशामध्ये? वचन सांगितल्यामुळे. आणि जो बंदिशाचा नायक होता त्याला देवाचं सामर्थ्य समजलं. त्यांना पौलाच्या आणि सिलाच्या वागण्यामधून देवाचं सामर्थ्य दिसलं. हालेलुया. आणि ज्या वेळेस त्यांना देवाचं सामर्थ्य दिसलं, त्याला त्यांनी विचारलं पौलाला, आणि पौलाने त्याला सुवार्ता सांगितली. हालेलुया. त्याला फार आनंद झाला त्या नायकाला. मग त्यांनी म्हटलं, ही सुवार्ता माझ्यासाठी चल, माझ्या घरी पण चल. आणि मग त्यांनी त्या कैदीला, पौला, सिलाला जेलरने घरी नेलं, आणि घरी देवाचं वचन सांगितलं. घरच्याने बी आनंद उत्सव केला. नाही तर म्हटले मग त्याने त्यास घरी नेऊन जेवू घातले, आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घरच्या सर्व मंडळीने आनंद उत्सव केला. बायबलमध्ये पाहिलं तर एक त्यांनी तारण घेतलं नाही, आपल्या घरच्यानं बी तारण दिलं. आज आपली किती जबाबदारी आहे घरच्यानं बी तारण द्यायचं. कदाचित आपल्याला बोलत असेल, राग येत असेल, पण तारण त्यांना दिलं पाहिजे. राग थोड्या काळासाठी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इथं त्यांनी घरच्यांसाठी केलेलं आहे. अजून एक उदाहरण आहे. कर्नेलिय नावाचा व्यक्ती, त्याने घरच्यांना सुवार्ता नाही सांगितली, त्याने सगळं गावाला बोलवलं. बायबलमध्ये अनेक उदाहरणं आहे. आणि 10व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं, ज्यावेळेस पेत्र त्याला दृष्टांत प्राप्त झाला, त्याला समजलं की पेत्र आपल्या घरी येणार आहे, त्यावेळेस त्याने काय केलं माहिती का? सगळ्या लोकांना आपल्या घरी बोलवलं. पहा प्रेषितांचं कृत्य याचं 10वा अध्याय आणि 24 वचन. मिळालं पुन्हा तर वाचूया आपण. तिसऱ्या दिवशी तो कैसरियास पोहोचला. तेव्हा कर्नेलिय आपल्या नातलगांना, वरिष्ठ मित्रांना जमवून त्यांची वाट पाहत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कर्नेलिय या ठिकाणी चांगला व्यक्ती होता, आणि असं म्हणजे पूर्ण अध्याय तुम्ही वाचा, मी या ठिकाणी वाचायला लावत नाही, परंतु म्हटलं की त्याने
आपल्या कुणाला बोलवलं? नातलग व इष्ट मित्रांना त्याने बोलवलं. कुठं बोलवलं? आपल्या घरी बोलवलं, स्वतःच्या घरी बोलवलं आणि वाट पाहत राहिला. कुणाची? पास्टर पेत्र यांची. हालेलुया. पास्टर पेत्रची वाट पाहिली, कधी येणारे पास्टर आणि मग आम्हाला वचन ऐकायला मिळेल. तिने स्वतः देवाचं वचन नाही ऐकलं. त्याने नातलांना बोलवलं, घरच्या शेजारच्या इष्ट मित्रांना पण बोलवलं आणि त्यांनाही देवाचं वचन दिलं. याला म्हटलं जातं प्रियानो, ती सुवार्ता स्वतःसाठी न ठेवता इतरांना ती पोहोचवावी. हालेलुया. काय आपण तयार आहात का इतरांपर्यंत सुवार्ता पोहोचवायला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला गावाच्या बाहेर नाही जायचं, तुम्हाला त्या तिकडे आपल्या घरातच पहिल्यांदा देवाचं वचन सांगायचं आहे. आपल्या ज्यांना माहिती नाही त्यांना, हालेलुया, त्यांना देवाचं वचन सांगायचं प्रियानो. आणि जर समजायचं मी वचन नाही सांगितलं, काय करणार आहे ते? परमेश्वर काय करणार आहे? जर मी माझ्या घरच्यांना वचन, मला माझं तारण झालं, मला वचन माहित आहे आणि मी माझ्या घरच्यांना सांगितलं, माझ्या प्रिय व्यक्तीला सांगितलं, काय होणार आहे? काय होणार माहिती का? हालेलुया. याजकेचं पुस्तकाचा 3रा अध्याय आणि 18-19 वचन वाचा. काय होणार आहे जर मी देवाचं वचन नाही सांगितलं? पहिली गोष्ट, ते नरकात जातील. त्यांना वचन माहित होणार नाही, ते कुठे जातील? मी आधीच सांगितलं, नरकात जातील आणि मग म्हणतील की माझा नवरा, ही माझी बायको, त्याने मला वचन सांगितलं नाही आणि म्हणून मी नरकात आहे. परंतु अजून काय त्याच्या आधी? तू खात्रीने मरशील असे मी पाक्याच म्हणालो असता, तू जर त्यास बजावले नाही व पाक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्यास बजावून सांगितले नाही, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल, पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन. तू त्या पातक्यास बजावले असून त्याने आपली दुष्टाई व कुमार्ग ही सोडली नाही, तर तो आपल्या दुष्टाईमुळे मरेल आणि तू आपला जीव वाचवला असे होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याजकेचं पुस्तकाला पहा, इस्रायल लोकांना सांगितलेलं आहे, जे तिथं देवाने सांगितलं की तू खात्रीने मरशील. कुणाला? इस्रायल लोकांना म्हटलं आहे, त्याच्या याजकांना म्हटलं आहे की तू खात्रीने मरशील असं मी पातक्यास म्हणतो. देव जो परमेश्वर म्हणत आहे लोकांना, तू खात्रीने मरशील असं मी पातक्यास, मी पापी व्यक्तीस म्हणालो असता, तू जर त्यास बजावले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्यास बजावून सांगितलं नाही, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल, पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातातून घेईन. हालेलुया. किती भयानक आहे, किती भयानक आहे देवाचं वचन. तो एखादा पापी मरण, तो त्याच्या पापामुळेच मरण, पण तू त्याच्या शेजारी होता, तू त्याला सांगितलं नाही की पापाची क्षमा कशी मिळेल, म्हणून त्याचा झाडा मी तुझ्याकडून विचारले. हालेलुया. आणि म्हणून मला सांगायचं पुढे 19 वर्षामध्ये काय म्हटलंय बा, तू त्या पातक्यास बजावले असून त्याने आपली दुष्टाई व कुमार्ग सोडली नाही, तर तो आपल्या दुष्टाईमुळे मरेल आणि तू आपला जीव बचावला असे होईल. हालेलुया. जर तुम्ही वचन सांगितलं पण त्यांनी नाही ऐकलं, काही हरकत नाही, देव त्याचा झाडा आपला विचार नाही करणार, आपण आपल्या जबाबदारीमधून मुक्त झाला आहोत. प्रेज द लॉर्ड. ऐकत आहात ना सर्वजण? हालेलुया. सर्वजण या ठिकाणी आहात ना ऐकायला? हालेलुया. होय, आज पुष्कळ दिवसांनी आपल्या समोर देवाचं वचन ऐकण्याची संधी भेटलेली आहे आणि म्हणून आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देऊया. हालेलुया. आणि परमेश्वर आज आपला प्रत्येक वैयक्तिक आपली भेट घेत आहे. असं नाहीये की हे वचन माझ्या शेजारच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही, मी फक्त चर्चची आराधना करायला आलो, असं नाहीये, तर सगळ्यांसाठी आहे. हालेलुया. प्रेज गॉड. जर मी कुणाला बजावलं नाही माझ्या घरच्या लोकांना, तर त्याचा झाडा देव माझ्याकडून विचारेल. प्रेज गॉड. तुम्हाला अजून एक एस्तेर ते उदाहरण पाहू आणि मग मी प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड. आणि एस्तेरचं काय माहिती का? ज्यावेळेस अश्वेरोश राजाने यहुदी लोकांचा नायनाट करण्याचं, नाश करण्याचं ठरवलं आणि तसं फरमान निघालं. हालेलुया. आणि त्याच्यामध्ये एस्तेर राणी होती, अश्वेरोश राजाची पत्नी होती, ती राणी त्या ठिकाणी होती आणि ती सुद्धा यहुदी होती. हालेलुया. आणि मग ते सर्व फरमान काढलं, सर्व यहुदी लोकांचा नाश करायचा आहे. जे शासन निघालं त्यावेळेस त्याच्या पैकी त्या राणीचा चुलता मर्दखय याला समजलं की सर्व यहुदी लोकांचा नाश होणार आहे आणि त्याला चिंता वाटायला लागली. हालेलुया. आणि मग तो आता शोधत आला की आपला बचाव कसा होईल, कोण आमचा बचाव करणार आहे. त्याला समजलं देवाने आधीच याची तरतूद करून ठेवलेली आहे. प्रेज द लॉर्ड. संकट येणार देवाला माहित होतं आणि म्हणून देवाने आधीच याची तरतूद करून ठेवली की आपल्या यहुदी लोकांतून राणीला त्या ठिकाणी त्याला पद दिलेला आहे. यहुदी लोकांची मुलगी आहे, गरीब मुलगी आहे आणि शांत स्वभावाची मुलगी आहे, तिला राणी बनवलं आहे त्याच्यासाठी. आणि मग मर्दखानी आपली पुतणी एस्तेर तिला निरोप पाठवला की बघ, राजाने असा फरमान काढलाय, सर्व यहुदी लोकांचा नाश करायचा आहे आणि आता यहुदी सगळे नाश मारणार, सगळ्यांचा नाश होणार आहे, तुझं घराणं सुद्धा यातून नष्ट होणार आहे. प्रेज द लॉर्ड. पहा वचन पहा, एस्तेरचं पुस्तक 4 अध्याय आणि 14 वचन. एस्तेर
याचा 14 अध्याय आणि 14 वचन. तू या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कोटून एवढ्याच उत्तर होईल, पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराचा नाश होईल. हाय, तू या प्रसंगी गप्प राहिली तर यहूद्यांचा उद्धार कुठूनही होईल, परंतु तुझ्या घराण्याचा नाश होईल. हालेलुया. हे म्हणणं मर्दकाईने आपल्या पुत्रीला पाठवलं. म्हटले, ए एस्तेर, बघ तुझा चुलता मरेल, तुझं सर्व नातलग मरेल, नाश होणार, तू कदाचित वाचशील, पण तू देव कुठूनही उद्धार करेल, परंतु तुला हे राजपद सर्व यहुदी लोकांचा बचाव करण्यासाठीच मिळालं नसेल. हे कशावरून? हालेलुया. कारण दैवाने एस्तेरला त्याच्यासाठीच ठेवलं होतं की सर्व यहुदी लोकांचा बचाव व्हावा. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे पाहायला मिळतं, एस्तेरने उपवास केला, सर्व काही 3 दिवस 3 रात्र उपवास केला. राजाकडे गेली, राजाला म्हटली की माझे लोक आहेत, आणि राजाने त्याचं म्हणणं मान्य केलं आणि सर्व यहुदी लोकांचा बचाव झाला. प्रेज द लॉर्ड. आज आपण या ठिकाणी आहोत, आपल्या गावामध्ये आहोत, आपल्या परिवारामध्ये आहोत. आपल्या गावाचा बचाव करायचा आहे, आपल्या परिवाराचा बचाव करायचा आहे. एकटंच बचावायचं नाही. हालेलुया. एकटाच आपल्याला स्वर्गात जायचं नाही, तर आपल्या इतरांना घेऊन जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. असं म्हणू नका ते ऐकत नाही, माझ्या घरातले लोक माझे ऐकत नाही. आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून ते वचन, ती सुवार्ता आपल्या घरच्यांना समजली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. होय, ते कदाचित त्यांना समजत नसेल, काही त्यासाठी प्रार्थना करा, प्रभूला विनवणी करा, आणि देव एक दिवस त्यांचं मन बदलेल. आणि त्यांना वचन सांगा, त्यांना सुवार्ता सांगा, त्यांना येशूची गोष्ट सांगा. प्रेज द लॉर्ड. देवाचं नियोजन सांगा, आणि त्यांचंही तारण होऊ द्या. हालेलुया. होय, आपल्या प्रत्येक घरातील प्रत्येकाला तारणाची सुवार्ता, तारण विदित करायचंय आपल्याला. 2020 हे वर्ष आहे, आणि मोठं महामारी आलेली आहे, मोठं रोग आलेला आहे, कोरोना आहे, अनेक लोक याच्यामध्ये गेले आहेत. आणि बायबलचं वचन सांगतं असे अनेक आजार उद्भवणार आहे शेवटच्या काळामध्ये, त्याच्यावर औषध नसणार. हालेलुया. कोणत्याही रोगाने किंवा या जग सोडण्याच्या पहिलं आपल्याला सुवार्ता जगाला सांगायची, आपल्या प्रिय व्यक्तींना सांगायची आहे. उद्याची खात्री आपल्याला माहिती नाही, तुम्ही सांगू शकत नाही, मी सांगू शकत नाही, पण तत्पूर्वी आपल्याला कुणाचं तरी तारण करून द्यायचं आहे. हालेलुया. आपल्या घरच्याचं तारण करून द्यायचं आहे. देवाने तुमच्यावर आणि माझ्या कृपा केली, आणि आपलं देवाचं वचन आलं, आणि आपलं तारण झालंय. आज आपल्याला भीती वाटत नाही, कारण माहित आहे आपल्याला माहित आहे आपण त्या येशू जवळ स्वर्गामध्ये राहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या सर्व घरच्या लोकांची काळजी करता, त्यांना दवाखान्यात नेता, त्यांना जेवण देता, त्यांचे कपडे धुता, सगळं वाढता, ही शारीरिक काळजी झाली. आत्म्याची पण काळजी करा, त्याचा आत्मा पण स्वर्गामध्ये असला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला म्हटलं तर खरं प्रेम. चला तर मग प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. स्वर्ग देवा, मी तुला धन्यवाद देतो प्रभू राजा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभू, सर्व आदर आणि महिमा तुला राजा. धन्यवाद स्वर्गीचे जीवन देवा, आजच्या भाषणाद्वारे तू आमची भेट घेतली आहे. प्रभू, मी प्रार्थना करतो स्वर्गीचे जीवन देवा, प्रभू ज्या ठिकाणी तू आम्हाला ठेवला आहे त्या आसपासच्या परिसरामध्ये तुझं वचन सांगण्यासाठी आम्हा प्रत्येकाला सहायता कर. पवित्र आत्मा आमचं मार्गदर्शन कर स्वर्गीचे जीवन देवा. हालेलुया. देवा, तू कार्य करत आहेस. हालेलुया. प्रभू, सर्व आदर आणि महिमा आणि तुझ्या सावधीशाली नावाने राजा, ही प्रार्थना तेरे तारक प्रभू श्री ख्रिस्त नावाने करतो.